जर मटन दालचा कधी खाल्लेला नसेल तर मटन दालचा एकदा खाऊन बघा. व्हेज दालचा पण चालेल, पण दालचा खाऊन बघा, चवीला खूप छान लागतं. आणि खाल्ला जरी असेल तरीही पण एकदा बनवून बघा. तर सोप्या पद्धतीने मटन दालचा कसा बनवायचा, तर सर्वात अगोदर मटन जसं आपण रेग्युलरली शिजवतो त्याचप्रमाणे मटन स्वच्छ धुवायचं आहे. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूणची पेस्ट, हळद, मीठ टाकून शिजवून घ्यायचा. आता दुसऱ्या साईडला मी पालेभाज्या मस्त धुवून चिरून वगैरे घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये आंबट चुका आहे, मेथी आहे, थोडीशी आंबडी आहे आणि धनिया आहे. ठीक आहे. आता एका साईडला आपण डाळ सुद्धा शिजवून घेऊया. जसं आपण रेग्युलरली डाळ शिजवतो त्याचप्रमाणे थोडंसं हळद टाकून डाळ शिजवून घ्यायची. तर इथे चवीला मस्तपणा येण्यासाठी ना मी इथं तूप पण टाकलेलं आहे आणि तेल सुद्धा टाकलेलं आहे. गरम झाल्यानंतर खडे मसाले टाकायचे, उभे चिरलेले कांदे, मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट थोडंसं परतून घ्यायचं. याच्यामध्ये जे आपण बारीक चिरलेले सर्व पालेभाज्या होते त्या याच्यामध्ये टाकायचं आहे. टोमॅटो टाकायचं आहे स्लाइस केलेले, आणि याच्यावरतून आपण टाकणार आहे मीठ, जेणेकरून हे सर्व एकत्रपणे चांगलं मिक्स होईल. थोडे सुके मसाले आपण ॲड करूया. धने जिऱ्याची पावडर, हळद, लाल मिरची पावडर, आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे दालच्याचा मसाला. कुठून पण शोधून आणा, पण आणा. तर तो याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि मटण टाकायचं होतं आपण शिजवलेलं, आणि जी डाळ शिजवून घेतली होती ती सुद्धा याच्यामध्ये टाकून मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. थोडं मटण शिजवलेलं पाणी, तुमच्याकडे दुधी भोपळा असेल तर तेही टाका, मी आणायचं विसरले होते. आणि चिंचेचं पाणी टाकून आपण एकत्रितपणे मंद आचेवरती ह्याला शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे मस्त असं तुमचं मटण दालचा तयार आहे. रेसिपी आवडल्यास तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.